मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। दादरमधल्या सावरकर सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता म्हणजे पुढच्या अर्ध्या तासात मनसेची ही बैठक सुरू होतीये। मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतले प्रमुख पदाधिकारी यावेळेला उपस्थित राहणार आहेत। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। 30 मार्चला शिवाजी पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। भूषण शिंदे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। भूषणकडनं या बैठकी संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। भूषण, आज ही मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक थोड्याच वेळात संध्याकाळी 6 वाजता आता सुरू होतीये आणि 30 तारखेच्या सभेचं जे काही नियोजन आहे ते आज निश्चित केलं जाणार आहे। भूषण, काय अपडेट आहे बैठकी संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलावलेली आहे। एकंदर मनसेचे सर्व पदाधिकारी, मुंबईचे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांचे सरचिटणीस अशा सर्व नेत्यांना आज आमंत्रित केलं गेलेलं आहे। आणि एकंदर येत्या 30 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो दरवर्षी मनसेचा जो गुढीपाडवा मेळावा असतो त्या मेळाव्याच्या अनुषंगाने ही आजची बैठक आहे। त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। एकंदर आजची बैठक जी आहे ती 6 वाजता सुरू होणार आहे। आणि एकंदर सावरकर सभागृह, दादरमध्ये सभागृह आहे, तिथेही बैठक पार पडणार आहे। या बैठकी दरम्यान किंवा बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कालचा नागपूर प्रकार झालं, नागपूरमध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्यावर किंवा औरंगजेब कबरीवरून जो झालेला वाद आहे त्यावर भाष्य करतात का, यावर काही टिप्पणी करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि एकंदर संध्याकाळी 6 वाजता ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। स्वतः राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष संपूर्ण बैठकीला संबोधित करणार आहेत। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।